वस्ती श्रीराम कीर्ती ख्याती केली। अहो प्रभू, तुम्ही या असणाऱ्या वनामध्ये गेलात आणि वनामध्ये जाऊन त्रिलोक्य विजयी अशी कीर्ती केली आणि त्या कीर्ती करून आल्याच्या नंतर तुमच्या दर्शनेने लालसेने जे काही ऋषीमुनी आलेत ते या अयोध्यामध्ये येऊन थांबलेत, त्यांनी इथं वस्ती केली। प्रभू, अहो तुम्ही बघा ना, तुम्ही वनाला जायच्या अगोदर आपली अयोध्या किती छोटी होती, पण आज त्या ऋषी मुनींना चौकून अयोध्येच्या वस्ती केली आणि कितीतरी मोठं आपलं अयोध्या नगर झालंय प्रभू। असं या अयोध्येचं महती भरत प्रभू रामचंद्राला सांगू लागले। श्रीराम कीर्तीचे महिमान ऐकून या भरत वचन, हरी खले वानर गण भूकारे पूर्ण गर्जी। मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्राला राजा भरत या अयोध्येचं महात्म्य सांगू लागले, प्रभू रामचंद्राची कीर्ती अगणित अशी कीर्ती झाली आणि त्या कीर्तीचा आनंद घेण्यासाठी, प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी ऋषी मुनिजन अयोध्येमध्ये आले। आणि याची ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला राजा भरतानं सर्व माहिती सांगितली, त्यावेळेस राजा भरतानं जे प्रभू रामचंद्राचं कीर्तीचं वर्णन केलं आणि हे सर्व वर्णन ऐकून ऋषी मुनी आलेत, ह्याचं वर्णन ऐकून जेवढे काही वानरवीर होते, अयोध्येतले जन त्या ठिकाणी होते, त्या सर्वांनी हे कीर्तीचं वर्णन ऐकलं। सर्वांना अति आनंद झाला आणि मोठमोठ्यानं प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयघोष करू लागले। आनंदानं पूर्ण रामनामानं तो अयोध्या दुमदुमून गेली, असा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे। भूपकार जय जयकार माझी रामनामाचा उच्चार, किराने जेतिया पर श्री रघुवीर जय जय कीर्ती। ज्या वेळेस या भरताचं वर्णन भरताकडून प्रभू रामचंद्राचं वर्णन ऐकलं, त्यावेळेस वानरवीरांना आनंद झाला आणि वानरवीर भुभुक्कार देऊन त्या अयोध्येचा पूर्ण प्रदेश दुमदुमून गेला। आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करीत होते, ऋषी मुनी प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करीत होते, वानरांचा जय जयकार, ऋषी मुनींचा जय जयकार आणि अयोध्येतले जे काही नगरजन होते त्या नगरजनांचा जय जयकार ऐकला आणि त्या सर्वांच्या भुभुक्काराच्या नांदानं ते जे अयोध्या नगर होतं ते पूर्ण दुमदुमून गेलं आणि या चौकड आनंद झाला, असं सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागले। ते जे कोणी अवलौकिक अयोध्येवासी एक एक, नामे गर्जिनले असंख्य रघु फुल टिळक विस्मित। आणि ज्या वेळेस मग सर्व वानर मंडळी प्रभू रामचंद्राच्या नावानं भुभुक्कार करीत होते, जय जयकार करीत होते, ऋषी मुनी जय जयकार करीत होते, भुभुक्कार करीत होते। आणि त्यावेळेस या अयोध्येतल्या जी काही नागरिक जन होते त्यांनी हे सर्व आनंद बघितला आणि आनंद बघून त्यांनाही आनंद वाटला आणि त्या अयोध्येतले जे काही नागरिक जन होते ते प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार करू लागलेले। दे कोणी भरताच्या प्रेमासी सुख उतळले श्रीरामासी, जेवी चंद्रोदयी आकाशी सागराशी ये भरते। अहो ज्या वेळेस राजा भरतानं प्रभू रामचंद्राला प्रभू रामचंद्राने राजा भरताचा आनंद बघितला, त्या भरताचं प्रेम बघिंतलं आणि त्या भरताच्या प्रेमानं प्रभू रामचंद्राला सुखायमान झाले, आनंद झाले। आनंदानं असे उंचंबळून गेले की जसं पौर्णिमेला चंद्र पूर्ण प्रकाशानं चंद्र उगवाव आणि त्या चंद्राचा प्रकाश बघून समुद्राला भरत यावं किंवा समुद्राला आनंद होऊन समुद्राच्या लाटा उंचंबळावात, असा आनंद प्रभू रामचंद्राला झाला। सागर एके देशी जाण तरी या दाटत
आरती तेने भरते न श्री